आज आपल्या चर्चेत एक मोठी लढाई समोर आली आहे. एका बाजूला आहे मुलांची सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं स्वातंत्र्य. अगदी. आणि या लढाईचं कारण आहे ऑस्ट्रेलियाचा एक नवीन कायदा. हो, एक असा कायदा जो 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवू शकतो. पण यामुळे मुलं, त्यांचे पालक आणि मोठमोठ्या टेक कंपन्यांमध्ये एक नवीनच वाद सुरू झालाय. बरोबर. आणि या कायद्यामागे सरकारचा उद्देश तसा चांगला आहे. त्यांना मुलांचं मानसिक आरोग्य जपायचंय, कारण आपले स्रोत सांगतात की सोशल मीडियामुळे सायबर बुलिंगसारखे धोके खूप वाढले आहेत. हो ना. आणि चुकीच्या शरीर प्रतिमेचा दबाव ते वेगळंच. सरकारला मुलांना यापासून वाचवायचं आहे, पण मग हे प्रत्यक्षात आणणार कसं? म्हणजे जबाबदारी कोणावर टाकली आहे, मुलांवर की पालकांवर? नाही, गंमत तिथेच आहे. जबाबदारी थेट सोशल मीडिया कंपन्यांवर आहे. 10 डिसेंबर 2025 पासून फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सना 16 वर्षांखालील मुलांची खाती बंद करावी लागतील. अच्छा. आणि जर त्यांनी नियम मोडले तर? हेच तर सगळ्यात मोठं आव्हान वाटतं मला. हो, तोच तर कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच सरकारने ओळखपत्राचा पर्याय सक्तीचा नाहीये ठेवला. मग पर्याय काय आहेत? कंपन्यांना सेल्फी किंवा व्हिडिओवरून वय ओळखण्यासारखं तंत्रज्ञान वापरावं लागेल. मेटा आणि स्नॅपचॅटने तर तयारी सुरूही केली आहे. हं. पण काय आहे ना, इथे यूट्यूबने एक वेगळाच पवित्रा घेतलाय. ते म्हणतात की आम्ही सोशल मीडिया नाहीच. काय? मग ते काय आहेत? ते म्हणतात आम्ही एक व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस आहोत, त्यामुळे हा नियम आम्हाला लागू होत नाही. म्हणजे कंपन्या तर यातून पळवाटा शोधणारच, पण फक्त कंपन्याच नाही, काही मुलं स्वतः या कायद्याच्या विरोधात आहेत, बरोबर? आपल्या स्रोतांमध्ये नोआ जोन्स आणि मेसी निलेंड या 2 मुलांचा उल्लेख आहे. हो, अगदी. आणि ते दोघे फक्त 15 वर्षांचे आहेत. त्यांनी तर या कायद्याला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. खरंच? त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं खूप विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात, आम्हाला वाचवण्याच्या नावाखाली आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य का हिसकावून घेत आहात? चुकीच्या कंटेंटवर बंदी घाला, आमच्यावर नको. वा. म्हणजे एका बाजूला सरकारची काळजी आणि दुसऱ्या बाजूला मुलांचा स्वातंत्र्याचा हक्क. याच मुद्द्यावर युनिसेफ ऑस्ट्रेलियानं सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय ना? हो. आणि हा जागतिक संदर्भ महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया असा कायदा करणारा पहिलाच देश आहे. त्यामुळे न्यूझीलंड, डेन्मार्क सारखे देश लक्ष ठेवून आहेत. आणि भारतात? आपल्याकडे काय परिस्थिती आहे? भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आहे, जो 18 वर्षाखालील मुलांसाठी पालकांची परवानगी गरजेची मानतो. पण ऑस्ट्रेलिया इतका कडक नाही. युनिसेफ ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे की मुलांना पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी हे प्लॅटफॉर्मच अधिक सुरक्षित का बनवले जात नाहीत. म्हणजे युनिसेफचा दृष्टिकोन सरकारच्या अगदी विरुद्ध दिसतोय. सरकार म्हणते की मुलांनी त्या रस्त्यावर जाऊच नये आणि युनिसेफ म्हणते की रस्ताच सुरक्षित करा. अगदी. आणि हाच या कायद्याचा खरा कस आहे. एका बाजूला संपूर्ण बंदी घालून धोका टाळण्याचा सोप्पा मार्ग, आणि दुसऱ्या बाजूला मुलांना डिजिटल जगात जबाबदारीने वावरायला शिकवणे, जो जास्त गुंतागुंतीचा पण कदाचित अधिक महत्वाचा मार्ग आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ असा की हे संतुलन साधणं खूपच अवघड आहे. मुलांची सुरक्षाही महत्वाची आणि त्यांचं डिजिटल जगातलं स्वातंत्र्यही. आणि या चर्चेतून एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपले स्रोत सांगतात की आजची मुलं खूप हुशार आहेत. डिजिटल बाबतीत तर नक्कीच. हो, ते तर आहेतच. मग बंदी आलीच तर ते खोटं वय सांगून नवीन अकाउंट्स उघडणार नाहीत का? नक्कीच उघडतील. मग हा प्रश्न फक्त तांत्रिक आहे का, ज्यावर तंत्रज्ञानाने उत्तर मिळेल, की हा मुलांच्या आयुष्यात डिजिटल स्पेसच्या भूमिकेशी जोडलेला एक मोठा सामाजिक प्रश्न आहे, जो फक्त कायद्याने किंवा तंत्रज्ञानाने सुटणार नाही?